अल्हम्दुलिल्लाह आज जो है तो फॉर्म सबमिशन की लास्ट डेट थी। हमने आज अल्हम्दुलिल्लाह मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन के जो है तो बी फॉर्म पर हमने यहाँ पर फॉर्म भरा है 4 नंबर वार्ड में, और प्रभाग नंबर 1 है हमारा, जो कि उसका जोन ऑफिस है 4 नंबर। यहाँ पर हमने जो है तो आज फॉर्म भरा है। और सबसे पहले मैं शुक्रिया अदा करूँगा हमारे कायद बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब, अकबरुद्दीन ओवैसी साहब और इम्तियाज अली साहब। खास तौर से जो है तो इम्तियाज अली साहब को शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने जो है तो एक कार्यकर्ताओं को टिकट दी है, जो कि 10-12 साल से हम मेहनत कर रहे थे। उन्होंने हमारी हिम्मत जो है तो हिम्मत में अफजाई करे, और आगे भी इंशाल्लाह हम जो है तो पूरी ताकत से और मजबूती से वार्ड में इंशाल्लाह प्रभाग में लड़ेंगे और जीतेंगे इंशाल्लाह। मेरे साथ मेरे प्रभाग में जो है तो अभी नए कल ओबीसी में प्रवेश किए हमारे मामा यूनुस पटेल, उसके बाद में एससी कैटेगरी में से अशोक हिवराडे सर, उसके बाद जो है तो एक लेडी है एसटी लेडीज विजय श्री जाधव बोल के, उन्होंने भी आए हैं। हमारा पैनल अल्हम्दुलिल्लाह बहुत मजबूत बन गया है अब, और यही उम्मीद है कि इंशाल्लाह प्रभाग नंबर 1 हरसुल के जितने भी लोग हैं वो तमाम लोग हमको जो है तो भारी अक्सरियत से कामयाब करेंगे। बस ये बोल के पण उमेदवारी दाखल केलेली आहे पक्षाकडून, कसं वाटतं? चांगलं वाटतं ना, उमेदवारी जी दिली ना त्याबद्दल सगळ्या पक्षाचे, शिंदे साहेबांचे, जयस्वाल साहेबांचे, आमचे खासदार भुमरे साहेब, आमचे पालकमंत्री संजय भाऊ शिरसाट, आमचे जिल्हा प्रमुख राजेंद्र भाऊ जंजाळ साहेबांचे, चिरंजीव ऋषी भैया यांचे सगळ्यांचे मी पहिले मनपूर्वक आभार मानतो। त्यांनी माझ्यावर जी जिम्मेदारी दिली, मला तिकीट दिलं, मला तिकीट देऊन पक्षाचा एक अधिकृत उमेदवार केलं, त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। हे अगोदर तिथं जे आहे भाजपाचे नगरसेवक निवडून यायचे, सध्याची परिस्थिती काय आहे? नाही, भाजपाचा वार्ड वेगळा होता। मी जिथून उमेदवारी मागत होतो तो वार्ड शिवसेनेचा होता। ज्यावेळेस आम्ही दोन्ही शिवसेना एकत्र होतो त्यावेळेस तिथं बंशी मामा जाधव यांना आम्ही उमेदवारी देऊन निवडून आणलं धनुष्यबाणावर। आणि युतीमध्ये असं ठरलं होतं, असे वरचे लोक सांगता व जिथं जिथं उमेदवार ज्या ज्या पक्षाचा आहे तो पक्ष तिथलं तिकीट त्या पक्षाला, बाकीचे जे असेल त्याच्यामध्ये डिवाइड होईल। गेल्या निवडणुकीचं आहे ते युती झाली होती तुमची भाजपा सोबत, या निवडणुकीचं आहे युती फिसकटलेली आहे, परिस्थिती आता वेगळी असणार आहे, तुमच्या समोर भाजपाचा उमेदवार असणार आहे, एमआयएमचे उमेदवार आहे, काय नाही त्यांना आव्हान कसे देणार आपण? काहीच नाही, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर जाणार। आम्ही जेवढा विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान मागणार। आम्हाला 100% ने 110% गॅरंटी आहे, आम्हाला लोक विकासाच्या मुद्द्यावर येतं मतदान करणार। 150 कोटीचे कामं केले मी आमच्या आता महायुतीने म्हणणार मी, शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते ना तेच काम माझ्याकडे आता सध्या चालू आहे। 14 कोटीचे सध्या ऑन ते काम चालू आहे, आणि याच्या पहिले सगळं असे 150 कोटीचे मी काम आतापर्यंत केले। ज्यावेळेस प्रचार चालू होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समोर येईल, आम्हाला प्रचारामध्ये काय मुद्दे मांडायचे काय नाही, आम्ही जे जाणारे निगेटिव्ह आम्ही जनतेसमोर जाणार नाही। आम्ही फक्त आणि फक्त विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही बोलणार आणि विकासावरच आम्ही मतदान मागणार। आणि आम्हाला 101% गॅरंटी आहे, 101% नाही 110% गॅरंटी आहे, आम्हाला लोक विकासाच्या मुद्द्यावर मतदान करतील आणि आमचे चारही कॅन्डिडेट भरघोस मताने निवडून येईल, एवढी मी यांना आता तुमच्यातर्फे। आपल्या सोबत कोण कोण आहे आणखी उमेदवार? माझ्यासोबत एससी चे रुपचंद भाऊ वाघमारे माजी नगरसेवक, मच्छिंद्र भाऊ हारणे ओबीसी महिला, आणि एसटी चे विजू भाऊ जगदाने हे माझ्यासोबत आता युतीचे आहे। सगळे एकदम साफ नेचर, साफ कल्चर, सगळे व्यवस्थित लोक आहे, असं कोणाचाच असं कोणाला असा डब्बा नाहीये, कोणी असं कोणत्या याचे नाहीये, सगळे डेव्हलपमेंट तुम्हाला रुपचंद भाऊ वाघमारेचं एकता नगरमध्ये डेव्हलपमेंट माहित असेल, आणि त्यांनी जसं डेव्हलपमेंट केलं त्याच्यापेक्षा 2-5% शिल्लक मी माझ्या प्रभागात केलं। 2.5 वर्षात 3 वर्षात जेवढे कामं केले हे पूर्ण संभाजीनगरमध्ये कोणत्याच वार्डामध्ये कोणत्याच प्रभागामध्ये झाले नाही। सांगायचं झालं तर तुमचा जटवाडा जेलचा जटवाडा तो रोड झाला, हरसुल पिसादेवी रोड झाला, आमच्याकडे 80 फुटाचा रोड झाला। इंटरनल जेवढे वैयक्तिक जेवढे चांगले चांगले रस्ते ते रस्ते सोडून पूर्ण कॉलन्यामध्ये पूर्ण काँक्रीट, पूर्ण ड्रेनेज, पाण्याची लाईन 90% टाकून झाली। हे सगळे कामं मी 3 वर्षामध्ये केले, जे 25 वर्ष होणार नाही ते मी माझ्या शिंदे साहेब, जयस्वाल साहेब, आमचे खासदार, आमचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून मी केले। मी विकासाच्या मुद्द्यावर मतदान मागणार आणि 1001% माझे 3-4ही कॅन्डिडेट आमचे निवडून येणार, हीच एवढी तुम्हाला मी गवाही देतो। सैदा कॉलनी पण आहे ना आपल्या, सैदा कॉलनीमध्ये मुस्लिम वोट मिळतील का तुम्हाला? काऊन नाही मिळणार? आता तुम्हाला सांगतो, तुम्ही चांगला प्रश्न विचारला। आज आमचा रोशनबाग यासिन कॉलनी आहे, तिथं आता सध्या जाऊन बघा, तुम्ही गेले तर 80 लाखाचं काम सध्या काँक्रीट रोड चालू आहे। सैदा कॉलनीमध्ये मी, आमचे साहेब, आमचे उपचंद भाऊ आम्हाला त्यांनी बोलवलं होतं, तेव्हा तिथून ड्रेनेजचं पाणी असे आपल्याला बोरला उकळे लागते ना तसे उकळे यायचे पाण्याचे। आज तिथं आम्ही 3.5-4 किलोमीटरचं ड्रेनेज टाकलं,
आणि पाण्याची पाईपलाईन टाकली पण पाणी नाही ना अजून ड्रेनेज त्याच्यात- सांगतोय मी. नाही, पाणी पाणी पाण्याचा पाणी प्रश्न- पाण्याचा प्रश्न हा छोटा नाहीये, ते पण तुम्हाला सांगतो मी. पाण्याची बी एक सांगतो, ज्यावेळेस शिंदे साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस मनपाला 880 कोटी रुपये मनपाचा जो फंड आहे मनपाच्या वाट्याचा तो भरायचा होता. आणि आपल्या मनपाची परिस्थिती तुम्ही पत्रकार लोक आहे, तुम्हाला माहिती आहे कशी येतं. ते शिंदे साहेबांनी शासनातर्फे तो निधी भरला 880 कोटी. तेव्हा त्या योजनेला थोडीशी स्पीड मिळाली. आता तुम्हाला सांगतो मी 80% काम पाण्याचं पूर्ण आहे आमच्याच कार्यकाळात. आम्ही नगरसेवक 100% होणार. आमच्याच कार्यकाळामध्ये जनतेला पाणी मिळेल एवढी मी तुमच्यातर्फे त्यांना गवाही देतो. नाही, अर्धा जो प्रभाग आहे तो जारच्या पाण्याने पाणी पितो तिथं. हो ना, मी सांगतोय ना, अर्धा प्रभाग आहे ना, अर्धा प्रभाग आहे ना. पाणी टाकून पाण्याची लाईन टाकून झाली 90%. पाण्याच्या टाक्या झाल्या, 20% पाण्याच्या टाक्या बनायच्या बाकी आहे. मी सांगितलं ना, पाणी कधी येणार आहे त्याला? 7-8 महिने लागतील ना. 7 ते 10 काही पट्ट्याला तुम्हाला सांगतो मी जास्तीत जास्त 7 ते 8 महिन्यामध्ये पाणी मिळणार. 7 ते 8 महिन्यात काही पट्ट्याला जिथं टाक्या पूर्ण झाल्या. आता माझा काही भाग आहे त्याच्यामध्ये. विरोधक मुद्दानी काढणार हा. आमच्याकडे विरोधाचे मुद्दे विरोधक पण होते सत्तेमध्ये. आम्हाला शिंदे साहेब तर 2.5 वर्षच होते. त्याच्या पहिले तर विरोधकच होते ना, जे आता बोलणारे तेच होते ना. जेवढं आम्ही केलं तेवढं विरोधकांनी केलं नाही. काही नाही विरोधकांकडे बोलायला. आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावर जाणार. आम्ही एक पण निगेटिव्ह काही घेऊन जाणार नाही. फक्त विकास आणि विकास. आमच्याकडे खूप काही बोलासारखं आहे. कचऱ्याचा विषय आहे आमच्याकडे, तो पण आम्ही जेव्हा जो प्रचार करला त्यावेळेस सांगू ना. कोणी कचरा आणला, कोणी काय केलं, कचरामुक्त करणार का मग? 100% करणार. मी मागे एक वेळेस डिबेट मध्ये सांगितलं ना, आता सांगतो मी. सत्तेत असो किंवा नसो, आम्ही निवडून तर आम्ही 100% येणार. एवढं मोठं जन आंदोलन उभं करणार आम्ही त्या कचऱ्यासाठी. पण त्याला मला जनता पण सपोर्ट करेन. आम्ही सगळे सत्तेतले, आम्हाला विरोधक बी सोबत घ्यायचं काम पडलं आम्ही घेऊ. आम्ही मोठं जन आंदोलन उभं करू आणि कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावू. अजून काही निरोप नाही, काही नाही. काही बी फॉर्म नाही, अजून बी फॉर्म भेटला नाही. नाही. ज्याला भेटलं असेल, आता सगळेच नाही म्हणून राहिले, पण ज्याला भेटला असेल त्याला त्याचं काम आम्ही करणार. उद्धव सेनेचं हो. पॅनल उभा आहे का? हो, पॅनल उभा आहे. प्रभाग 1 मध्ये. हो, बरोबर. काय परिस्थिती आहे प्रभागामध्ये? एक नंबर परिस्थिती आहे उद्धव साहेबांची भाषा. आणि उद्धव सेना हे शिंदे सेना आणि भाजपची युती फिसकटलेली आहे. हा. काय त्याचा फायदा होणार आहे आपल्या पक्षाला? हो, होईल ना. 100% फायदा होणार. काय समस्या काय आहे तिथले? तिथलं वार्डातल्या सगळ्या समस्या आहे. पाण्याची आहे, कचऱ्याची आहे, ड्रेनेजची आहे, नवीन भागामध्ये लाईटची आहे, सगळी सुविधा, भरपूर सुविधा बाकी आहे तिथं. प्रचाराची यंत्रणा कशी राबवणार आपण तिथं? प्रचाराची यंत्रणा आता जशी आपल्याला माहिती आहे, प्रचाराची यंत्रणा कशी राबवायची. कारण की आमदारकी महानगरपालिकेची बरेचसे निवडणूक आपण लढलेलो आहोत. तर त्या हिशोबाने आम्ही प्रचाराची यंत्रणा लावणार. आमची प्रचाराची यंत्रणा सक्षम आहे, आमचे कार्यकर्ते पण सक्षम आहे. ये टीवी सेंटर का जो जोन 4 है, यहाँ पर बहुत सारी कार्यकर्ताओं की आज भीड़ दिख रही है और आज आखिरी दिन है नामांकन दाखिल करने का। तो आप एमआईएम के कार्यकर्ता क्या कहें? हम जो है तो सबसे पहले जो एमआईएम ने जो यहाँ पे कैंडिडेट दिए प्रभाग नंबर 1 से, हमारे 4 कैंडिडेट है, पूरा पैनल फाइनल है। तो हम उन चारों कैंडिडेट के समर्थन में जो है तो एज अ पार्टी वर्कर यहाँ पर आए हैं और जो एक पॉजिटिव माहौल है यहाँ पर, तो कैंडिडेट का जो हौसला अफजाई करने के लिए हम यहाँ आए हैं। क्या हालात क्या है प्रभाग के हरसुल में? प्रभाग में हालात पॉजिटिव मजलिस की है और इंशाल्लाह मजलिस जो है तो चारों सीटों पर कामयाबी हासिल करेंगी और साम दाम दन बैठ के साथ हम जो है तो यहाँ पे पूरी ताकत के साथ लड़ेंगे और मजलिस को कामयाब करेंगे। आप भी टिकट के रेस में थे, आपको टिकट नहीं मिला, क्या नाराजगी है कहीं कुछ? नाराज तो हुए हम, मगर पार्टी को हमने कुर्बानी दी थी हमारी, और जो पार्टी ने जो फैसला करी उसको लब्बैक कह के आगे बढ़े। इंशाल्लाह आने वाले टाइम में पार्टी और मेरे पूरे हरसुल के जितने भी जिम्मेदार लोग हैं, इन्होंने मुझको कहा कि इस टाइम आप रुक जाइए, आगे आपका वक्त है। तो इनकी बात सुनते हुए मैं लब्बैक कह के पार्टी के फैसले को एक्सेप्ट किया। ये कांग्रेस के जो यूनुस पटेल है, अचानक आते हैं कांग्रेस से और एंट्री करते हैं और उनको टिकट मिल जाता है, और कई वर्षों से जो मेहनत कर रहे, जद्दोजहद कर रहे कार्यकर्ता, उनको टिकट नहीं मिला है। नहीं, ऐसा नहीं है। यूनुस पटेल भी हमारी है। ऐसा नहीं है कि आ गए तो अब मजलिस की है, कोई कैसा भी आए कोई प्रॉब्लम नहीं है। अब जो आ गए जो मजलिस में वो मजलिस के है और इंशाल्लाह सब मजलिस को पतंग को वोट करेंगे। आपका नाम?
शफीक पटेल, MIM यूथ। प्रभाग 1 से जो है नामांकन दाखिल करने का जो आखिरी दिन है, सभी उम्मीदवार आपके यहाँ पर आए हुए हैं, भीड़ बहुत है इमाम की ओर से, क्या कहेंगे, क्या परिस्थिति है? देखिए, हमारा जो संभाजीनगर शहर है, तो इसमें जो हमारे माजी खासदार साहब इम्तियाज जलील साहब, इन्हें प्रभाग 1 क्रमांक में हरसुल परिसर में सभी समाज को न्याय देने का काम किया। एक प्रभाग में 4 सीट खड़े किया है MIM पार्टी ने, और जिसमें से ओपन जो कैटेगरी का सीट है अजहर पठान है, जो मुस्लिम कैटेगरी से आते हैं, और तो जो सी जो बी से जो है ST, इसमें इन्होंने जो ST समाज जो इनको न्याय देने का काम किया। और SC समाज में हमारे एक भाई है अशोक हिरोड़े, जिसका नाम है, ये बौद्ध समाज से आते हैं। एसटी से कौन है कैंडिडेट? ST से जयश्री जादव, और OBC से मेरी बेटी जिन्नत यूनुस पटेल। ऐसे 4 लोगों को टिकट दिया है, और इन्होंने, मैं शुक्रिया अदा करता हूँ MIM पार्टी का और हमारे जो खासदार साहब है इम्तियाज जलील साहब, इनका, कि इन्होंने सभी समाज को न्याय देने का काम किया है। पटेल साहब, आपके सामने जो है इमाम के सामने बड़ा आह्वान सामने आने वाला है। बीजेपी की भी पैनल रहेगा, शिंदे सेना का रहेगा, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना का रहेगा, कांग्रेस का रहेगा, वंचित का रहेगा, तो कैसा लगता है आपको ये आह्वान? देखिए, अभी तो प्रचार चालू भी नहीं हुआ, बरोबर है। 3 तारीख को सभी पक्ष को निशानी मिलने वाली है, 4 तारीख से प्रचार चालू होगा। लेकिन मैं आज ही बोलता हूँ, हमारी फाइट सीधा सीधा भाजपा से, बीजेपी से, और शिवसेना से नहीं? नहीं, शिंदे सेना से नहीं है। और बीजेपी को कैसा उखाड़ना है वार्ड से, और कैसा इनको हराना है, ये मैं आपको 10 तारीख के बाद बताऊंगा। और हरसुल की जनता, हिंदू रहो या मुस्लिम रहो या दलित समाज रहो, ये पूरी MIM के साथ ताकत से खड़ी रहेंगी। क्योंकि सबसे पहले हरसुल का जो अतिक्रमण का मसला आया था, आपके टीवी के माध्यम से मैं लोगों को बताना चाह रहा हूँ, सबसे पहले मैंने यूनुस पटेल, सबसे पहले मैंने आवाज उठाई। जो हमारा सबसे पहले रोड पे हनुमान जी का मंदिर है, इसको हमको बचाना है। राइट से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर पुतला है, 2 मस्जिद है, और हमारे जो धनगर समाज है हरसुल में बड़े तादाद में रहते हैं, इनका अहल्याजी माता का, जो अहल्याजी माता जिसको कहते हैं, इनका पुतला है, और मोची समाज का मंदिर है, 2 कब्रिस्तान है। इसको बचाने का काम हमको करना है। हम इस शहर का महापौर बनाने जा रहे हैं। अगर हमारा महापौर नहीं बना MIM पार्टी का, तो 100% हम विरोधी पक्ष में बैठने वाले हैं। आपको पता है कारपोरेशन में किसका चलता है, रनिंग जो पार्टी होती है महापौर, और इसके बाद में विरोधी पक्ष नेता। तो हम ये पूरी ताकद से हरसुल वालों को न्याय देने का काम मैं करूंगा। मध्ये फार गर्दी आहे आज, शेवटचा दिवस आहे नामांकन उमेदवारी दाखल करण्याचा, तर काय परिस्थिती आहे, कोणता उमेदवार आहे आपला? आमचा उमेदवार मोहन भैया मेघावाले, शिंदे गट त्यांच्या समर्थक आहे मी। तर काय वाटतं आपल्याला, आज शेवटचा दिवस आहे, परिस्थिती काय आहे प्रभागाची, आपल्या कोणता प्रभाग आहे? आमच्या प्रभागाची अशी परिस्थिती की साहेब, 4 वेळा आम्ही निवडून आलेलो आहे आणि 5व्यांदा आम्ही तिकीट मागितलेले, तिकीट पण भेटलेले आम्हाला, आणि आमचा उमेदवार हा 100% निवडून येणार। आज असं झालं, शेवटपर्यंत असं वाटलं होतं भाजपा आणि शिंदे सेनेची युती होईल, आज ती युती फिसकटली, ती युती तुटली। तुमच्या समोर भाजपचा उमेदवार असणार आहे? नाही, आमच्या समोर काही उमेदवार राहील हे 100% खरं आहे, पण आमचं असं आहे की आमचा माणूस हा 4 वेळेस ते निवडून आल्यामुळे आम्हाला एवढं काही हे नाही, आव्हान नाही। हा। तर जो पॅनल आहे आपला 4 लोकांचा, तो पूर्णच्या पूर्ण निवडून येईल असं 100% आपल्याला? 100%। नाव सांगा तुमचं? माझं नाव पांडुरंग किशनराव चौधरी। आज शेवटचा दिवस आहे, फॉर्म दाखल करायचं फार गर्दी आहे, आणि शेवटपर्यंत असं वाटलं होतं भाजपा आणि शिवसेनेची युती होईल, ही युती फिसकटलेली आहे, परिस्थिती काय राहणार आहे शहराची मग आता? काहीच नाही, सर्व महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते युती व्हायला पाहिजे, पण कार्यकर्त्यांचा रेटा आणि कार्यकर्त्यांची नाराजी हे बघून शेवटच्या टप्प्यात युती फिसकटलेली आहे। तरीही आम्ही जे महायुतीतले पक्ष आहे एकमेकावर कोणती चिखल फेक न करता एक मैत्रीपूर्ण लढत लढवणार आहे,
आणि सगळ्या कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळाली याच्या बाबतीत आनंद आहे. शेवटी काही झालं तरी सरकार महापौर हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच बसेल याच्यामध्ये आमच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. आता काही वेळापूर्वी भाजप कार्यालयात गोंधळ झाला. तिकीट वाटपावर त्यांना तिकीट नाकारले, त्यांनी गोंधळ केला भाजप कार्यालयात. कुठे? भाजप कार्यालयात. ठीक आहे ना, कसं असतं याच्यामध्ये एका तिकीट एक असतं आणि मागणारे 20-25 असतात. शेवटी तिकीट एकालाच मिळणारे, कोणी न कोणी नाराज होणारे. ही नाराजी थोड्या वेळेसाठी असते, कारण की प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा, निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. पण तिकीट एकालाच मिळणार आहे. पण बाकीचे कार्य आज नाराजी आहे, उद्या सर्व जे बी नाराज झालेले असतील ते पक्षाच्या कामाला आणि महायुतीच्या उमेदवाराला, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी सहकार्य करतील. किती जागेवर उमेदवार ते उभे अजून असणार आहे? ते अजून काही कळालं नाही. तर 3च्या नंतर आपल्याला ते समजेल. सर, आपण पण उमेदवार आहात, हो. कोणत्या प्रभागातून आहात, काय परिस्थिती आहे प्रभागाची? प्रभाग क्रमांक 2 मी ड मधून आहे आणि नक्कीच इथं 4च्या 4 भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून येतील याच्यामध्ये कोणतीही माझ्या मनामध्ये शंका नाहीये. नाही, ते तुमच्या वार्डामध्ये आणि ते सरांचं फोन होतं. आहे तिकडे सगळे सांगतात की वानखेडे साहेब हे फिक्स नगरसेवक आहे. काय सांगाल त्याच्यामध्ये? याच्यामध्ये विकास काम करत असताना मी कोणत्याही जाती धर्म बघून विकास काम केलेलं नाहीये. तो वानखेडे नगर असेल किंवा तो महमूदपुरा असेल किंवा तो मुझफ्फरनगर असेल, सर्व समावेशक काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वांना पाणी, रस्ते, ड्रेनेज देण्याची मी प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की माझ्या प्रभागामध्ये कोणत्याही जाती धर्म किंवा याला बघून मतदान होईल. विकासाला मतदान होईल, नक्की विकासाला मतदान होणार आहे.